14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे दिवशी तर मग माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन हाच एक संदेश मी सगळ्यांना देईल आणि नदीबद्दल जे प्रेम आहे ते ह्या दिवशी नाही तर ह्यापुढेही हा उपक्रम आपण अजून सगळ्यांनी कचरा इथे टाकलाच नाही तर असं प्रोजेक्ट करायची वेळ नाही येणार, त्यामुळे सगळ्यांनी करा. नमस्कार, आपण पाहताय लोकराजा. तर आपण आज आलेलो आहोत माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या एका कार्यक्रमाला. तर आपल्यासोबत आहेत व्हॉलंटियर. नमस्कार. माझं नाव आहे अक्षना कांबळे. मी बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स इथून आलेली आहे आणि मी गेली 4 वर्ष वर्षीपर फाउंडेशनसोबत काम करते. व्हॉलंटिअरिंगली जे काही ॲक्टिव्हिटीज असतील, कुठलेही कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये मी सहभागी होते आहे आणि मला अतिशय आनंद होतो आहे की आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे दिवशी. तर मग माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन हाच एक संदेश मी सगळ्यांना देईल आणि नदीबद्दल जे प्रेम आहे ते ह्या दिवशी नाही तर ह्यापुढेही हा उपक्रम आपण अजून कसा पुढे नेता येईल आपल्याला त्याच्यासाठी सहकार्य करा, एवढीच विनंती. धन्यवाद. माझं नाव श्रुतिका शेटे. मी आत्ता हुजूरबागा कॉलेजमध्ये शिकते, 2nd इयर BComला आहे आणि आम्ही मागच्या वर्षीपासून ह्या उपक्रमाला येतो आहे. मागच्या वर्षी आम्ही इथे पथनाट्य करून जनजागृती केली होती की आपण आपल्या नदीला कसे स्वच्छ ठेवले पाहिजे आणि याही वर्षी आम्हाला याचा भाग होता आला. याचा अभिमान आणि आनंद आहे आम्हाला की आपली मुळामुठी नदी आम्हाला स्वच्छ करायला एक चान्स मिळतो आहे आणि सगळ्यांनाही एक जबाबदारी आम्हाला समजवता येते. मला ॲक्च्युली हा उपक्रम करताना अत्यंत आनंद होतो की आपण आपल्या पुण्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी काहीतरी करतो आहे, स्वच्छता करतो आहे. स्वच्छता करणं म्हणजे हे पण एक देशभक्ती झाली. म्हणजे आपण देशासाठी काहीतरी करतो आहे. फक्त जवान देशासाठी काय करत नसून आपण सामान्य माणूस पण आपण स्वच्छता करून देशासाठी काहीतरी करतो आहे हे मला सांगू. हे माझं फर्स्ट टाईम आहे इथे. हा एक्सपिरियन्स माझा फर्स्ट टाईम आहे आणि मला खूप चांगलं वाटतं आहे की मी या प्रोजेक्टचा एक पार्ट आहे आणि आपण प्रत्येकानेच इथं पार्ट घेतला पाहिजे. दरवर्षी प्रत्येकाने आलं पाहिजे आणि केलं पाहिजे. मेन पॉईंट, आपण जर सगळ्यांनी कचरा इथे टाकलाच नाही तर असं प्रोजेक्ट करायची वेळ नाही येणार, त्यामुळे सगळ्यांनी करा. कोणी नदीमध्ये कचरा टाकू नका, बस बाकी काय.